या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये रोवणीच्या कामाला वेग, पोषक वातावरणामुळे 56% रोवणी पूर्ण। नेपाळमध्ये कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीला कवडी मोल दर, रस्त्याच्या कडेला भाजी फेकून देत संताप व्यक्त। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाची वाढ खुंटली, सोयाबीन पीक पिवळं पडत असल्यामुळे शेतकरी धास्तावले, सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक संकटात, वातावरणातील बदलामुळे संत्र्याच्या बागा धोक्यात, कृषी विभागानं योग्य उपाययोजना करण्याची मागणी। जळगाव बाजार समितीमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल 3,371 रुपयांचा दर, मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारीची आवक होत असतानाही चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। गोंदियातील 42,000 शेतकऱ्यांचं 413 कोटींचं धान पिकाचे चुकारे रखडले, 3 महिन्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत। वाशिमच्या बाजार समितीमध्ये मुगाला हमी भावापेक्षाही कमी दर, 8,788 रुपये हमी भाव असताना वाशिममध्ये मुगाला 6,350 रुपये प्रति क्विंटलचा दर, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। नांदेडमध्ये फळबागांच्या नुकसानीचा विमा मिळणं मुश्किल झालं, जिल्हा प्रशासनानं दिलेला नुकसानीचा अहवाल विमा कंपनीनं नाकारला, कृषी मंत्र्यांकडून बैठक लावण्याचं आश्वासन। सावंतवाडी शहरातील बाहेरचा वाडा परिसरामध्ये 14 गव्यांच्या कळपाचा वावर, दिवसाढवळ्या वस्तीलगत येऊन मुक्त संचार, गव्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी, गव्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी। जालना जिल्ह्यामधील घनसावंगी, मंठा आणि परतूर या तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप। सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला, उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये कास तलावाचं महिला नगरसेवकांनी ओटी भरण केलं, सातारा शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 2 आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या फटक्यामुळे एसटी महामंडळाला 40 लाख रुपयांचा तोटा, पुरामुळे अनेक भागात एसटी सेवा ठप्प होती। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला यश, दिव्यांगांच्या मानधनामध्ये 1,000 रुपयांची वाढ, दिव्यांगांना 2,500 रुपयांचं मानधन मिळणार। कर्जमाफीच्या मागणीसाठी बदनापूरमध्ये शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन, महायुती सरकारनं आश्वासनांची पूर्तता करावी, शेतकऱ्यांची मागणी। सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसागडे गावामध्ये शेतकऱ्यांचं रेल्वे रुळांवरील ठिय्या आंदोलन मागे, रेल्वे प्रशासनानं लेखी आश्वासन दिलं, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा। नागपूर शहरामधील रस्ते, नाले सफाईसह विविध प्रश्नांसाठी काँग्रेसचे महानगरपालिकेसमोर निदर्शनं, काँग्रेस नेते अतुल कोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, तीव्र आंदोलनाचा देखील इशारा। महाबळेश्वर शहरामधील अतिक्रमणांवर पालिकेनं हातोडा टाकला, टपरी चालक आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील 8 जणांवर गुन्हा दाखल। देवळी इथल्या रामदासजी तडस इंडोर स्टेडियममधील छताच्या प्लेट्स कोसळल्या, 6 महिन्यांपूर्वी स्टेडियमचं लोकार्पण झालं, बांधकामाचं स्पेशल ऑडिट करण्याची युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील मोघा इथं क्लबचा परवाना रद्द करण्याची मागणी, देवणी भागातल्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, क्लबमध्ये अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप। सांगलीच्या कवठे महांकाळ इथं मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण, कवठे महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये संस्थाचालक आणि 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल। बीडच्या परळी ते नांदगौड रस्त्यावर अपघात, एक तरुण गंभीर जखमी, एसटी बस आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर धडक, अनिल प्रेमदास राठोड गंभीर जखमी, अंबाजोगाईमध्ये उपचार सुरू। अहिल्यानगरच्या राहता तालुक्यामधील कोल्हार इथं अपघात, टेम्पोच्या धडकेमध्ये सायकल स्वाराचा जागीच मृत्यू, सलीमभाई पेरुवाले यांचा मृत्यू, नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी। भंडारा नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन विभागाचा भोंगळ कारभार, राष्ट्रीय महामार्गालगतच कचरा टाकला जात असल्याचं समोर, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। जळगावच्या फरकांडेमधील झुलते मनोरे या पुरातन वास्तूची दुरवस्था, 2 मनोऱ्यांपैकी एक मनोरा कोसळला, नागरिकांकडून पुरातन वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्याची मागणी। मुंबई गोवा मार्गावर
रिटेनिंग वॉलच्या कामामध्ये धोकादायक निष्काळजीपणा, क्रेनच्या साहाय्यानं कॉन्क्रीट ब्लॉक रिटेनिंग वॉलचं काम सुरू, कामाच्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक नसल्यानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण. अमरावतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचं मुख्य अभियंता गिरीश जोशी यांच्यावर 2016 साली भ्रष्टाचाराचे आरोप झाले. न्यायालयीन शपथपत्र खोटे असल्याचा रमेश गिरोलकर यांचा आरोप. मेळघाटातील 20 पेक्षा अधिक पूल वाहतुकीसाठी धोकादायक, 16 पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी तसंच 4 नवे पूल उभारण्याची आवश्यकता. दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष दाखवत महिलेवर बलात्कार. नवी मुंबईतील घटना. सिराज इद्रिस चौधरी याला वाशी पोलिसांकडून अटक. 90 दिवसात पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला पंढरपूरमधून अटक. कोपरगाव पोलिसांची कारवाई. अनिसा असद शेख यांच्या तक्रारीवरून ईश्वर प्रसाद शिंदे याला अटक. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.